भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दरूपात स्वामी महाराज सदैव आपल्या भक्तांना विश्वास आणि साथ देत असतात. अशा आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन लवकरच येत आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. तर अशा या आपल्या गुरु माऊलींच्या प्रकट दिनाची थोडक्यात माहिती, पूजा आणि सेवा याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. यावर्षी श्री स्वामींचा प्रकट दिन चैत्र शुद्ध द्वितीया 10 एप्रिल वार बुधवार या दिवशी आहे. ते कसे प्रकट झाले, ते कसे होते याबद्दल माहिती जाणून घेऊया. इसवी सन 1459च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि ते यात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात अदृश्य झाले. तिथे 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि हे करत असताना मुंग्यांनी त्यांच्या भोवती वारूळ केले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या वनात लाकडे तोडत असताना कुऱ्हाड सुटून ती वारुळावर पडली आणि त्यातून रक्त येऊ लागले. त्यातूनच महाराज पुन्हा जनकल्याणासाठी प्रकट झाले. अजानुबाहू तेजस्वी दिव्य मूर्ती प्रकट झाली आणि ते म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज होत असे मानले गेले. महाराज जखमी झाले या विचाराने उद्धव दुःखी झाला आणि त्याला भीती वाटू लागली. त्याचवेळी महाराजांनी त्याला अभय दिले आणि तेथून ते गंगा तीरावर भ्रमण करीत कलकत्त्यास गेले. तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले आणि उत्तरेकडून दक्षिणेस आले. बाल स्वरूपात प्रकट दिनाबद्दल माहिती अशी आहे की पंजाब प्रांतात छैलीखेडी गावात विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा रोज पडक्या जागेमध्ये एका मोठ्या वटवृक्षाखाली छोट्याशा गणपती मंदिराच्या देवळासमोर गोट्या खेळत असे. त्याने गणपती बाप्पालाच आपला मित्र मानलेलं होतं आणि तो दोघांचेही डाव स्वतःच खेळायचा. पण एक दिवस त्याने गणपती बाप्पांकडे हट्ट केला की तुम्ही सुद्धा आज माझ्यासोबत खेळले पाहिजे. आणि त्याच वेळेस धरणी दुभंगून तेथे एक 2 वर्षाचे बालक प्रकटले आणि ते म्हणजेच प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ. आणि तो दिवस म्हणजे चैत्र मास शुद्ध द्वितीया. श्रीपाद श्री वल्लभ व नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या रूपात त्यांनी भक्तांना दर्शन दिले. कोणाला विठू माऊलींच्या रूपात, कोणाला श्री भगवान विष्णूंच्या रूपात, तर कोणाला भगवती देवीच्या रूपात त्यांनी दर्शन दिले. श्री स्वामींची शिकवण म्हणजे त्यांनी प्रसंगानुसार वेळोवेळी कथन केलेल्या सांकेतिक शब्दांचे तात्पर्य होय. आपल्या कर्तव्य कर्मानुसार वागावे, परावलंबी नसावे, खोटे बोलू नये, चुकीच्या दांभिक गोष्टींना स्वामींनी कधीच थारा दिला नाही. ईश्वर भक्तीचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. तसेच भक्ती हीच शक्ती या मार्गावरती त्यांनी जोर दिला. जे कधीही न घडलेले चमत्कार, ज्या कधीही न घडलेल्या गोष्टी त्यांनी त्यांच्या प्रकट कार्यामध्ये करून दाखवल्या. म्हणूनच अशक्य ही शक्य करतील स्वामी हे ब्रीद बनले. स्वामींनी अक्कलकोटला वडाच्या झाडाखाली दीर्घकाळ वास्तव्य केले म्हणून त्यांना वटवृक्ष स्वामी म्हणून ओळखतात. चैत्र वद्य 13 मंगळवार बहुधान्य नाम संवत्सर शके 1800 इसवी सन 1878 या दिवशी सायंकाळी 4च्या सुमारास स्वामी निजानंदी विलीन झाले. बाळाप्पा महाराजांनी स्वामींच्या आज्ञेनुसार अक्कलकोटला मठ बांधून दत्तात्रय गुरुपीठ स्थापन केले. हम गया नहीं जिंदा है या वाक्यामुळे ते आपल्यामध्ये सतत वास्तव्य करीत आहेत आणि याची प्रचिती ते आजही देत आहेत. अक्कलकोटला त्यांचे वास्तव्य आजही आहे असे मानले जाते. भगवान दत्तात्रेयांचे दिव्य अवतार भक्तांसाठी प्रेरणा आणि मार्गदर्शनाचा झरा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. त्यांनी दिलेली शिकवण आज क्षणोक्षणी समाजातील प्रत्येक स्तरावर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सदैव सोबत आहे. गुरूंचा आशीर्वाद, गुरूंचे सामर्थ्य आणि गुरूंची कधीही न सुटणारी साथ ही किती शाश्वत आहे याचा पुरावा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामींच्या प्रकट दिनादिवशी त्यांची जेवढी होईल तेवढी आपण सेवा करायची आहे. गुरुचरित्र, स्वामी चरित्र सारामृत,
तारक मंत्र, स्वामींच्या 11 माळी जप, जितकं शक्य आहे तितकी सेवा आपण ह्या दिवशी करायची आहे. त्यांची पूजा अर्चना करायची आहे, त्यांच्या आवडीचे नैवेद्य दाखवायचे आहेत आणि त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. त्यांनी दिलेली शिकवण, त्यांचे कृपाशीर्वाद यांचा स्वीकार करून, त्यांची भक्ती करून आपले आयुष्य स्वामीमय हो आणि सर्वांच्या पाठीशी स्वामी असेच उभे राहो. सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या स्वामीमय शुभेच्छा. ही माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.